हा अध्याय. ओके. हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आपला 9वा अध्याय बघणार आहोत. हा तर आहे ना. आपण आधी सर्वात पहिल्यांदा आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकलं कमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हा ओके. आपण आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता लिहिली आणि हे ज्ञान आपल्यासाठी सोपं केलं. पुन्हा आमच्या इस्कॉन बँगलोरच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम बनवला. आमची मराठीची पूर्ण टीम आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. पुन्हा अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना प्रणाम करते. हा आणि तुम्ही सगळे पण जे तुम्ही वेळेत वेळ काढून आलात तर तुम्हाला पण प्रणाम. तर आपण आजचा अध्याय बघूया, ज्याचं नाव आहे राजगुह्य योग. हा सर्वात गोपनीय ज्ञान. ओके. मग त्या नावातच आहे बघा त्याच्या हा राज म्हणजे काय, सगळ्या ज्ञानांचा राजा असं हा आहे. हा तर माताजी पुढची स्लाइड घ्या. मग आता बघूया आपण असं काय वेगळं ज्ञान कृष्ण. एक मिनिट थांबा हा इथे. हे नरसिंहदेव आहेत, त्यांना प्रणाम करा आणि त्यांचा आशीर्वाद पण घ्या. प्रभुपाद स्वामींनी कसं सांगितलेलं आहे की आपला नरसिंह प्रणाम मंत्र आणि नरसिंह कवच हे आपण दिवसातून मग इस्कॉनच्या आपल्या मंदिरांमध्ये 3 वेळा तरी हे केलं जातं, पठण केलं जातं त्याचं. प्रभुपाद स्वामींचं असं म्हणणं आहे की हे कलियुग आहे, इथे पावला पावलावर जराशी अस्थिर आहे हे भौतिक जग, धोके असतात. मग आपल्यामधल्या भक्ती बीजाचं पण रक्षण व्हावं. हा यासाठी आपण नेहमी नृसिंह देवांची ना शरण जायला हवं. आम्ही ग्रुपवर पाठवतो. हा तुम्ही पण बघा नृसिंह मंत्र आणि नृसिंह कवच. हा आणि म्हणजे ह्या आपल्यावर येणाऱ्या विघ्नांपासून आपल्याला सुरक्षित ठेवा अशी त्यांना प्रार्थना करू. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे हा तर कृष्णा. हा परां हो परांतपर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधी वत्सर करत नाही, म्हणून मी तुला हे परमगुप्त ज्ञान देईल.
जे तू जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हे बघा हा आता हा काय आहे राजगुह्य योग आहे. हा तर राजयोग म्हणजे सगळ्या ज्ञानांचा राजा आहे. हे जे ज्ञान आहे हे सगळ्या ज्ञानांचा राजा आहे. मग असं का म्हणतोय कृष्ण की हे सगळ्या ज्ञानांचा राजा आहे? बघा हा त्यांनी इथे आपल्याला कुठलं म्हणजे क्लिअर सांगितलेलं आहे की मग असं आता आपण बघूया की काय आहे ज्ञानांचा राजा. त्यांनी कुठल्या डिग्रीचं वगैरे नाव सांगितलेलं नाहीये. हा आता असं मग ते सोडून असं कुठलं ज्ञान आहे? ते बघूया. आता हा जो श्लोक आहे ना हा खूप महत्वाचा श्लोक आहे. एक मिनिट मी तुम्हाला ना तो ह्याच्यात जरा संस्कृत मध्ये तुम्हाला वाचून दाखवतो. कसं त्यातला एक शब्द आहे. हा हे बघा हरे कृष्ण इदम तू ते गुह्यतमम हा प्रोक्षवाम्य अनुसूयवे ज्ञानम विज्ञानम सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. हा तर गुह्यतमम असा अर्थ सांगितलाय. म्हणजे गुह्यतम म्हणजे काय परम गोपनीय. गुह्य गुह्यतर आणि गुह्यतमम असं. हा तर हे सगळ्यात टोकाच आहे परम गोपनीय असं हे ज्ञान आहे. हा आणि तो बघा ते ते काय म्हणतात बघा माझ्या प्रिय अर्जुना. ते का देतायत अर्जुनाला ते ज्ञान तर तू माझा कधीही मत्सर करीत नाहीस. तर एक लक्षात घ्या की आपल्याला आहे ना हे ज्ञान जर का मिळवायचं असेल हा तर आहे ना तुम्हाला हे व्हायला हवं म्हणजे निर्मत्सर. हं? निर्मत्सर आता मत्सर शब्दाचा अर्थ काय असतो? तर एखादी वस्तू आपल्याला आवडते पण ती दुसऱ्याकडे आहे याचा आपल्याला प्रॉब्लेम असतो. ह्याला म्हणायचं मत्सर. त्या वस्तूचा आपल्याला प्रॉब्लेम नसतो. ती वस्तू दुसऱ्याकडे आहे म्हणून आपल्याला वाईट वाटतं त्याला म्हणतो मत्सर. मग असा स्वभाव अजिबात नको. कृष्णाला आवडत नाही. ते म्हणतात की अर्जुन हा निर्मत्सरी आहे. त्यामुळे मी तुला हे ज्ञान देतो आणि मुख्य म्हणजे अर्जुनाचं कृष्णांवर अतिशय प्रेम आहे. तो कृष्णांचा मत्सर करत नाही. हा मग आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की कृष्ण आपल्याला हे ज्ञान म्हणजे देतील पण. ऍक्च्युली आता तुम्ही म्हणाल पण गीतेमध्ये गोपनीय म्हणजे हे कुठे ज्ञान गोपनीय आहे? गीता तर आम्ही घेऊ शकतो, आम्ही वाचू शकतो. हा तर हे एक मुद्दे असायला हवेत. तुम्ही निर्मत्सर असायला हवं. हे ज्ञान वाचून प्रकट होणार नाही. ते तुमच्या हृदयामध्ये किंवा तुम्ही जीवनात कधी अप्लाय करू शकाल जेव्हा तुम्ही कृष्णांचा मत्सर करणार नाही, त्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल. हा आणि बघा म्हणून म्हणजे अर्जुन निर्मत्सर आहे म्हणून हे परमगुप्त ज्ञान ते त्याला देत आहेत. आणि हे जाणल्याचा फायदा काय आहे बघा. तर ते जाणल्यामुळे तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखातून मुक्त होशील. हा तर इथे भौतिक अस्तित्वाच्या अ, हे काय आहेत सांगा. प्राथमिक दुःख सगळ्यात प्रमुख दुसऱ्याच अध्यायात कृष्णाने सांगितलेली बघा अर्जुनाला की खरी दुःख चार आहेत. कुठली? जन्म मृत्यू जरा व्याधी. उरलेली जी दुःख आहेत ना त्याला सेकंडरी मिजरीज म्हणतात. म्हणजे तसं तुम्ही तात्विक भाषेत सांगायला गेलात तर मग ती त्या तीन कॅटेगरीत मोडतात. आधी दैविक, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक. हा तर म्हणजे ती कुठल्याही प्रकारची म्हणजे तुम्हाला घर राहायला हवंय मोठं, गाडी हवी आहे न, चांगला पगार हवाय असं प्रत्येकाला हवं असतं. तर ही जी आहेत ना म्हणजे प्रायमरी दुःख जन्म मृत्यू जरा व्याधी हे पण तुम्ही इथं शांतपणे म्हणजे तुम्हाला सहन करण्यासारखं होईल तुम्हाला. आणि ही जी सेकंडरी आहे त्यापासून पण तुम्ही मुक्त व्हाल असं हे ज्ञान आहे. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि त्यांना सेकंडरी मिजरीज का म्हटलंय माहित आहे? ह्या आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक. तर ही ज्या जोडलेली असतात ना ही दुःख ज्या मुद्द्यांशी त्याच्यातून आपण काहीतरी करून मार्ग काढू शकतो. पण जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे आहे
हे ह्याच्यातून मार्ग नाहीये. हे तुम्ही मनुष्य जन्म घेतलात की प्रत्येकाला असतंच ते. हम्म. ओके. आता हा माताजी वाचा. हरे कृष्ण. राजविद्या राज्यगुह्य पवित्रमिद उत्तमम् प्रत्यक्षावगम ब्राह्म्य सुसुख कर्तृत्व अव्ययम्. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्याने ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा हा ह्या ज्ञानाविषयी काय काय सांगितलंय. आता एक बघा, हे अत्यंत गोपनीय आहे. गोपनीय असतं ना, काय काय असतं, बऱ्याच गोष्टी गोपनीय असतात जिथून आपला फायदा होतो. म्हणजे जे म्हणजे टॅक्स वगैरे बसायला नको असं उत्पन्न असतं, ते गोपनीय ठेवतात माणसं, किंवा त्यांची अफेअर वगैरे असतात ती गोपनीय ठेवतात. तर हे तसं नाहीये, हे अत्यंत गोपनीय आहे. हा राजगुह्यम. हा आणि त्याला गोपनीय का आहे ते आता तुम्हाला पुढचा पूर्ण श्लोक कळणार. म्हणजे मी मगाशी म्हंटल तसं गीतेमध्ये वाचून तर हा अध्याय आपल्याला कळणार आहे. मग काय गोपनीय आहे याच्यामध्ये. तर ना, हे ज्ञान, आणि हे ज्ञान ज्ञानांचा राजा आहे. इथं कुठे ते सांगतायत का तुम्ही LLM करा, तुम्ही MD करा, तुम्ही म्हणजे IIT ला जॉईन व्हा, असले काही सांगितलेलं नाहीये. त्याला ते ज्ञानांचा राजा नाही म्हणत आहे. ह्या ज्ञानाला ते ज्ञानांचा राजा म्हणतात, आणि हे कृष्ण आहेत. हा हा म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते. ते ह्या ज्ञानाला ज्ञानांचा राजा आहे असं म्हणतात. बघूया आपण ते. हा आणि कसं आहे, हे अत्यंत पवित्र आहे. हा पवित्र आहे. तुम्हाला ते असं म्हणजे ते आत्मसात केलात तर तुम्हाला पण पवित्र बनवणार, असं पवित्र असं आहे ते. हा ज्ञान आहे. आणि पुन्हा बघा काय आहे, अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे आहे, त्यामुळे धर्माची परिपूर्णता आहे. असं नाहीये की बरेचदा होतं असं, आपण काही काही शिकतो वगैरे पण ते आपण अप्लाय करू शकत नाही, त्यामुळे त्याचा काय आपला काही संबंधच येत नाही पुढे. तसं नाहीये. हे तुम्ही जर का शिकाल, जीवनात अप्लाय कराल, तर तुम्ही पण अनुभवू शकता. असं हे आहे. म्हणजे तुम्हाला अनुभवही घेऊ शकता, आणि ते तुम्हाला त्यामुळे आत्मज्ञान पण देणार आहे. आणि त्यामुळे, आणि ह्या ज्ञानामुळे धर्माची परिपूर्णता होते. हे जे इथे मनुष्य जीवन आपल्याला मिळालेलं आहे ना, ते ज्यासाठी मिळतं त्याची परिपूर्णता करता तुम्ही, जर का हे प्रत्यक्षात आणलं अंमलात तर. हा हे कसं आहे बघा, अविनाशी आहे, सनातन आहे. हे ते काळातीत आहे. काळाने बांधलं गेलेलं नाहीये ते. काल होतं, आज आहे, उद्याही असणार आहे. मग इथली ज्ञान असतात. आता मी LLB आहे. तर आता मला एक थोडे वर्ष, 50 वयाची 60 वर्ष तुम्ही वकिली कराल. म्हणजे तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही कुठलंही प्रोफेशन, इंजिनियर असा, शिक्षक असा, तर शरीर साथ कुठे देईल तुम्हाला? 70, 72, 75 वर्षापर्यंत देईल. त्याच्या पुढे तर तुम्ही ते ज्ञान जास्त वापरू नाही शकत. मग पुन्हा एक एकदा कसं होतं, विसरतो पण. पुढं वय जसं जातं तसं म्हातारपणामध्ये ते ज्ञान विसरायला पण होतं आपल्या बरोबर, आणि पुढच्या जन्मात तर मग पहिल्यापासून सुरुवात असते. हा हे ज्ञान तसं नाहीये. हे कसं आहे बघा, अविनाशी आहे. तुम्ही ह्या जन्मात जे करणार आहे ते तुमचं कायमचं गृहीत धरलं जातं तुमच्या बरोबर. म्हणजे तुमच्या ह्याच्या पुढच्या जन्मात पण तुमच्या मोजलं जाणार की यांनी हे केलं होतं असं. हा ते अविनाशी आहे, तुमच्या बरोबर नेहमी राहणार आहे. आणि सगळ्यात शेवटी बघा किती चांगलं काय सांगितलं, आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. म्हणजे ध्यान योगामध्येच आपण बघितलेलं, अर्जुनाला प्रश्न पडलेला, अरे बापरे, माझं मन चंचल आहे, त्याला मी कसं आवरू, असं त्याला प्रश्न पडलेला. तसं हे ज्ञान नाहीये. हे कसं आहे, आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. आता आपल्याला हरिनाम जप सांगितलाय. कलियुगाचा धर्म काय आहे? हरिनाम जप. तर आपण 6व्या, हो, 6व्या नाही,
हो. 6व्या अध्यायाच्या शेवटी आपण जपाचे फायदे वगैरे बघितलेले आठवतंय. त्यात त्यांनी सांगितलंय ना प्रभुपाद स्वामींनी, की जप करण्याला वगैरे असे स्ट्रिक्ट नियम नाहीयेत, की तुम्ही ह्याच दिशेला तोंड करून बसा, किंवा तुम्ही स्नान करूनच बसायला हवं. तुम्ही चालत जरी केलं तरी चालेल. असं म्हणजे बघितलात ना, असे खूप असे नियम नाहीत आणि नक्की तुम्ही कलियुगाला गृहीत धरून केलेलं आहे ते, की तुम्ही वेळ काढू शकता. पुन्हा तुम्ही काही खाल ते भगवंतांना अर्पण करून खा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे कीर्तन करा, श्रवण करा आणि हरिनाम जप घ्या. हा, तर असं हे आचरण करण्यास सुखकारक आहे. खूप काही अवघड नाहीये. हा, तर आता बघूया हे ज्ञान काय आहे. घ्या माताजी. कृष्णा, हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्ममृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्णा. हा, मग आता एक पण आहे इथे. हा, पण आहे ना तुमची, जर का तुमचा स्वभाव ठीक आहे, तुमचा स्वभाव निर्मत्सर आहे, तुम्हाला कुणाविषयी मत्सर वाटत नाहीये. हा, पण दुसरी पण एक अट आहे, की तुमची कृष्णांवर श्रद्धा हवी. तरच तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होणार, कृष्णाची प्राप्ती होणार. म्हणजे कृष्णांकडे जर का तुम्हाला जायचंय, आतून खरोखर एक इच्छा निर्माण झाली, आता 9व्या अध्यायापर्यंत येत आहे, म्हणजे कुठंतरी अटॅचमेंट आहे ना आपली, तर आहे ना तुम्ही लक्षात घ्या की ही जी इच्छा आहे आपली, की आपण कृष्णांपर्यंत जावं, तर ह्यासाठी ह्या दोन महत्वाच्या गोष्टी लागणार. काय? तर एक तुमची ह्या भक्ती मार्गावर श्रद्धा हवी, आणि दुसरं तुम्ही निर्मत्सर हवा. ह्या दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम हव्या. हा, कृष्णांवरची श्रद्धा खूप गरजेची आहे. हं? मग ह्यामुळे होणार काय आहे बघा. जर का तुम्ही कृष्णांवर नाही बाबा मला श्रद्धा नाहीये, मी का ठेवू, असं जर का अजूनही मत असेल, तर आहे ना आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या मार्गावर पुन्हा पुन्हा म्हणजे आत्म्याला पुन्हा पुन्हा ह्या अनंत प्रवासातच अडकून राहतो, परत परत तेच तेच. हा, पण जर का आपण कृष्णांवर श्रद्धा ठेवली आणि त्या भक्ती मार्गावर चालू लागलो जसं जमतंय तसं, तर आपण ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून हे होऊ, मुक्त होऊ. हा, आणि ह्यात आता आपण भगवद्गीतेमध्ये गुह्यतर आणि गुह्यतम असे तीन काय ज्ञान दिलेलं आहे सांगा. पहिलं, सगळ्यात पहिलं गुह्य गोष्ट गोपनीय काय आहे, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. त्याच्यानंतर गुह्य तर काय येतं, की मी कृष्ण कृष्णांचा शाश्वत अंश आहे. हा, हे आपल्याला दुसरं कळतं जसं जसं तुम्ही भगवद्गीता शिकत जाता, तसं हे 2 नंबरचं गोपनीय गोष्ट काय कळते, की मी कृष्णांचा अंश आहे. हा, आलं लक्षात. आणि तिसरं सर्वात गोपनीय काय कळतं भगवद्गीतेमधून आपण, आणि त्यावर आपण ठाम असायला हवं, की मी कृष्णाचा नित्य दास आहे. हा, ह्या तीन गोष्टी आपल्याला कळतात. ओके. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. आता हे जे सुरू होणार आहेत ना हे अध्याय, ह्यांना अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात. हा, बघूया आता, वाचा माताजी. हरे कृष्णा. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जग व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हरे कृष्णा. आता ना इथे का अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणजे काय आहे, असं विरोधातली वाक्य केलेली आहे. हा, आता इथेच बघा कृष्ण काय म्हणतायत, मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे सर्व जगत व्यापलंय. हा, सगळे जीव माझ्यामध्ये आश्रित आहेत, पण मी त्यांच्या ठाई नाही. आता झालं ना हे विरोधाभास असणारं वाक्य, झालं की नाही. मग ह्याला पुढची पण आहेत, बघूया आपण. अचिंत्य, त्याच्यामध्ये नावातच त्यांनी सांगितलंय ज्याचं आपण कल्पना करू शकत नाही. असं का, तर आपली इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत. आणि दुसरं, आत्ता कुठे तुम्ही भक्ती काय आहे, अजून आपण भक्तीमध्ये परिपूर्ण वगैरे खूप लांब. आत्ता नुकती आपण भक्तीला विषयी जाणतोय, सुरुवात करतोय, त्यामुळे आपण ती कल्पना करू शकत नाही. हा,
तर हे झालं पहिलं, की असं म्हणतात की मी सगळं जगत व्यापलंय, सगळे जीव माझ्यामध्ये स्थित आहेत, पण मी त्यांच्या ठाई नाहीये. ओके. आता पुढचं पण बघूया, असं का म्हणतायत कृष्ण. हरे कृष्णा. तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश आहे. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याचप्रमाणे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात. हे जाणून घ्या. हरे कृष्णा. आता पण हा तसंच म्हणतात की सगळे सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित आहेत. हे कृष्णांचं योग ऐश्वर्य आहे सगळं. आणि तेच आपल्या, तुम्ही हे वाक्य आणि वाक्य लक्षात ठेवा. इथे तुम्ही म्हणाल ना, कोणी विचारलं तर काय सांगताय, कृष्णच सगळं आहे, कृष्णच सगळं आहे. हे बघा, त्यांनी तिथे सांगितलंय की सर्व, फक्त मनुष्यांचा नाही, सगळ्यांचा. आणि इथे असलेल्या प्रत्येक मनुष्याचा पालन पोषण करता कोण आहे? कृष्ण आहेत. विश्वंभर म्हणतात त्यांना. हा, सर्व व्यापी आहेत ते. तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाहीये. हा, ते स्वतः सृष्टीचे उगमस्थान आहेत. इथं सांगितलंय बघा, ते कसं आहे, ते उगम स्थान आहे. आणि मग पहिलं आपण डिटेल बघू नंतर हे. तर कालच्या अध्यायात आणि तुम्ही बघितलं असणार, पहिलं काय असतं, गोलोक वृंदावन धाम. त्याच्यानंतर काय येतो, कृष्णांचं पुरुष अवतार विस्तार होतो. आणि कोण येतात, महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णू, जे कारण समुद्रात असतात, त्यांच्या श्वासामधून म्हणजे त्यांनी श्वास बाहेर सोडला की करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. मग त्याच्यानंतर पुन्हा विस्तार काय होतो, गर्भोदकशाही विष्णू. हम्म. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ते असतात, गर्भोदकशाही विष्णू. हो की नाही. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या नाभीतून कमळ येतं, मग ब्रह्मा प्रकट होतात वगैरे ते. आणि सृष्टी निर्माण केली ब्रह्मानी, भगवंतच ज्ञान देतात. पण सृष्टी निर्माण केली की त्याच्यामध्ये चेतना हवी असते, चेतनेशिवाय नाही होत काय. मग क्षीरोदक तिसरा अवतार काय होतो, पुरुष अवतार, क्षीरोदकशाही विष्णू. आणि क्षीरोदकशाही विष्णू चराचरामध्ये अणूंच्या मधल्या अणूंच्या मधल्या जी जागा असते तिथे पण असतात, इतक्या सूक्ष्म. तर चराचरामध्ये चेतना रूपाने जातात. हा, तर असे हे जे म्हणजे आता तुम्हाला म्हणून कृष्ण म्हणतात की तुम्हाला जर का कृष्ण, हे विस्तार आहेत पुढचे आहेत हे. तुम्हाला जर का कृष्णांना डोक्यात मोरपीस, हातात बासरी असे हवे असले, तर तसे कृष्ण गोलोक वृंदावन धामात आहेत. आणि इथे जे आहेत ते त्यांचे मग विस्तार विस्तार होत गेलेत. म्हणजे साधं एक उदाहरण घ्या. आता दूध असतं, दूध. हा, दुधाचं आपण विरजण घालून काय बनतं, दही बनतं. मग आता मी म्हंटल की ह्या दह्यामध्ये दूध आहे का, तर दूध प्रत्यक्षात नसतं. आपण थोडंच त्याच्यापासून चहा वगैरे बनवाल किंवा तुम्ही काहीतरी दूध साखर घालून प्याल, असं नाही होणार. कारण त्याचं आता दही बनलेलं आहे. मग दह्याचं पुढे ताक घुसळून लोणी काढतात, लोण्यापासून तूप बनवतात. तसं आहे हे. सुरुवात कुठून झाली आहे, दूध. मग दूध कुठं आहे, पहिली स्टेज आहे. आणि तसं हे कृष्ण आहेत, हे गोलोक वृंदावन धामात आहेत. आणि पुढे त्यांचे हे विस्तार विस्तार आहेत. म्हणून ते म्हणतात की मी या सृष्टीचं उगम स्थान आहे. आणि हे सगळं त्यांच्या म्हणजे विस्तार हे त्यांच्यामधूनच आलेले आहेत. त्यामुळे सगळं सामावलेलं आहे त्यांच्यात. जेव्हा प्रलय होतात आणि महाविष्णू की नाही श्वास आत घेतात, तेव्हा सगळी ब्रह्मांड होती तशी त्यांच्या शरीराच्या आत जातात. म्हणजे सगळं काही त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. पण तरी सुद्धा मी तिथे नाही, कारण ते कृष्ण रूपात कुठे आहेत, गोविंद रूपात गोलोक वृंदावन धामात आहे. हा, आलं. ह्याला म्हणायचं अचिंत्य भेदाभेद तत्व. ओके. म्हणजे एखादा राजा असतो बघा, आणि सिंपलचं उदाहरण की त्याचं राज्य खूप मोठं असलं, राजधानी एका ठिकाणी असते, पण अगदी खूप लांब पर्यंत पसरलेलं राज्य आहे, तर ती ऍडमिनिस्ट्रेशन जे असतं त्यांचं, त्याचे कायदे नियम आणि त्याच्या वेगवेगळ्या म्हणजे सेवा पुढं म्हणजे वैद्यकीय सेवा म्हणा, शिक्षण व्यवस्था, हे अगदी लांबच्या टोकाच्या नागरिकापर्यंत पण पोहोचतं. हा, पण राजा प्रत्यक्षात कुठं असतो, राजधानीमध्ये. तसं आहे. हा, तो दिसला नाही म्हणून नाहीये असं नाही.
आणि आपण कसे आहोत ते बघा, हे प्राणी जसा प्रबळ वारा हा नेहमी आकाशात म्हणजे आकाशातच असतो ना, ह्या त्याच्या पलीकडे वारा जाऊ नाही शकत, तसे आपण पण इथे त्यांच्यामध्येच स्थित राहणार आहोत. हा, ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेने ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, इथे कृष्ण काय सांगतात की ही जी सृष्टी आहे की नाही, ती आपण त्यांच्या इच्छेने व्यक्त होते आणि इच्छेने तिचा प्रलय होतो. म्हणजे कृष्णांना बघा काय उठून करावं लागत नाहीये. ते जी इच्छा करतात त्याप्रमाणे मा ही असते ना योग माया, हं, ती त्यांच्या इच्छेप्रमाणे पुन्हा पुढे सगळं करत असते आणि त्याप्रमाणे घडामोडी होत असतात. हा, ती त्यांच्या इच्छेने बांधली गेलेली आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणे बांधली. आणि कृष्ण काय सांगतात की कर्म जे आहे ती कृष्णांना बद्ध नाही करू शकत. हा, का करत नाही ते तटस्थ आहेत बघा. का करू शकत नाहीत बद्ध? मागे पण आपण हे बघितलेलं होतं की ते का करू शकत नाहीत ही कर्म. तर ते अनासक्त आहेत, म्हणजे परम वैराग्य आहे त्यांच्याकडे, त्यांना कशाचीच आसक्ती नाहीये, त्यामुळे त्यांना कर्मबंधन लागत नाही. हा, मग आतापर्यंत आपण गुह्य असं काय काय ज्ञान बघितलं जरा लक्षात ठेवा. हा, की तुम्हाला हे ज्ञान कधी प्रकट होईल तुमच्या हृदयात किंवा तुम्ही कधी मिळवू शकाल, जीवनात अप्लाय करू शकाल, तर तुम्ही निर्मत्सर हवं पहिलं. हा, दुसरं काय की तुमची कृष्णांमध्ये पूर्ण श्रद्धा असायला हवी. हा, त्याच्यानंतर कृष्णाने काय सांगितलं, सगळ्या प्राणी मात्र कृष्णांठाई स्थित आहेत. हा, सगळीच जण. पुन्हा कृष्ण आहेत हे एखादा सिनेमा बघतात ना, तसं तटस्थपणे हे सगळं बघत असतात. हा, त्याच्यामध्ये ते इंटरफिअर करत नाहीत. ओके. आणि आणि पण आहे पुढे आपण बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि ही जी भौतिक प्रकृती आहे हे काय करते बघा, ही भौतिक प्रकृती भगवंतांच्या इच्छेप्रमाणे वागत असते. हा, तर कृष्ण फक्त मनात इच्छा केली तरी ती भौतिक प्रकृती त्याप्रमाणे सगळं करत असते. ओके? हरे कृष्ण. मय्यादेशन प्रकृती सूयते सद सद सचराचरमा हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तने. हे कौंतेया, माझ्या प्रत्येक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आहे ना, बघा, ही भौतिक प्रकृती हा कृष्णांच्या अध्यक्षतेखाली काम करते आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली वारंवार सृष्टीची निर्मिती प्रलय हे अखंड चक्र सुरू असतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अवजानपि मामूढा मानुषी तनुमाश्रितं परं भावमजोदन्तो मम भूतमहेश्वरम. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपवास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. हरे कृष्णा. बघा, हरे कृष्ण. आता कृष्ण काय सांगतायत, आपण ह्या अध्यायात ना कृष्ण ती चार प्रकारचे लोक सांगणार आहेत जे कृष्णांकडे येऊ नाही शकत, आणि चार प्रकारचे लोक जे कृष्णांकडे जातात, असे दोन्ही सांगणार. तर आहे ना, जेव्हा कृष्ण लीला करण्यासाठी इथे अवतार घेतात, हा, तेव्हा मूर्ख लोक त्यांचा उपहास करतात म्हणतात. आणि कृष्ण काय म्हणून तुम्ही कृष्णांना जाणायला हवं बघा, नाहीतर तुम्हाला पण आपण पण मूर्ख या कॅटेगरीमध्ये येणार.
ते काय म्हणतात आणि उपहास आणि करतात. त्यांना ते कोण आहेत ते ओळखतच नाहीत. तर कोण म्हणून आपण अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून ते माझे दिव्य स्वरूप जाणत नाहीत. तर लक्षात घ्या, आपण कृष्णांना काय म्हणून जाणायला पाहिजे? तर अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर. हे सारेच कुणाच्या पासून निर्माण झालंय? त्यांच्यापासून निर्माण झालंय. हे सगळं त्यांचं आहे. हा, ते इथे बघा, आता त्यांनी दाखवलंय ते वर आहेत ना, ते कारणोदकशाही विष्णू, त्यांच्यामधून किंवा महाविष्णू म्हणा, त्यांच्यामधून ब्रह्मांड बाहेर पडत असतात. मग प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू म्हणून पुढचा विस्तार होतो. मग त्या गर्भोदकशाही विष्णूंच्या बेंबीतून नाभीमधून एक कमळ येतं, त्या कमळामध्ये ब्रह्मा प्रकट होतात. मग ते ब्रह्मांना सगळं साहित्य देतात, ज्ञान देतात आणि काय सांगतात? निर्मिती, सृष्टीची निर्मिती करा. मग ब्रह्माने निर्मिती केल्यावर पुन्हा एक विस्तार घेतात क्षीरोदकशाही विष्णू म्हणून. आणि सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये, सजीवांच्या चतुर्भुज नारायण रूपात आणि चराचर सगळीकडे चेतना रूपामध्ये जातात. हा, ते कोण? क्षीरोदकशाही विष्णू. तर असं असतं. त्यामुळे आता सांगा बघ, आपण हा विचार करायला हवं ना, आपण काय घेऊन आलो इथे? सगळं तर आयतं मिळालंय. ही मन, बुद्धी, इंद्रिय ह्याचे पण स्वामी तेच आहे. ओके. त्यामुळे जी कृष्णांना आपल्याला काय म्हणून जाणायचंय? तर अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर असं. आणि त्यासाठी आपण त्यांचे ऋणी असायला हवं. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आता आपण बघूया ते कोण लोक आहेत. हरे हा. कृष्णा. मोघाशामोघ कर्मानो मौढ्य ज्ञाना विचतसे राक्षसी असुरी चैव प्रकृती मोहिनी श्रिता. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्णा. म्हणजे ना, आता आपण जेव्हा मग असे जे असतात त्या लोकांचं काय होतं, की जे कृष्णांना कृष्णांच्या ह्या स्वरूपात जाणत नाही. हा, मग अशांचं काय होतं? कृष्णच सांगतायत बघा, ते कसे आहेत? गोंधळलेले आहेत. असतो अहंकार असा की मलाच सगळं कळतंय आणि मीच स्वामी आहे. हा, पण प्रत्यक्षात असते गोंधळलेले आहेत, ज्ञान नाहीच आहे त्यांना. त्यासाठी कृष्ण दुसऱ्या अध्यायापासून सांगतात की नाही, की तुम्ही ज्ञानाच्या नजरेने बघायला शिका. हा, तेच ज्ञान आता आपण मिळवतोय. तर ते त्यामुळे गोंधळलेले असतात आणि गोंधळलेल्या स्थितीत राक्षसी आणि नास्तिक विचारांकडे अजून अजून आकर्षित होतात. हा, म्हणजे रावणाचं उदाहरण घ्या, हिरण्यकश्यपूचं उदाहरण घ्या. त्यांना काय करायचं होतं? ह्या सगळ्याचं मी कर्ता आहे, मी मालक आहे, ही सगळी सृष्टी माझी आहे. म्हणजे सगळ्यांना आपल्या गुलामासारखं वागवायचं होतं. तर मग त्या अशा अवस्थेमध्ये ते आणि वेगाने जात असतात. कुठं जात असतात सांगा? म्हणजे त्यांच्या काय काय वेगाने, म्हणजे अधःपतनाकडे जात असतात, स्वतःच्या विनाशाकडे जात असतात. तर ह्या गोष्टी त्यांच्या हे होतात बघा, म्हणजे संपतात. मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप, कारण कर्म अशी असतात की त्यांना अजून अजून अधोगतीकडे घेऊन जातात. आणि त्यांची ज्ञान संस्कृती, म्हणजे असं समजा की तुम्ही इथलं जे एज्युकेशन आहे सध्याचं ते घेऊन तुम्ही खूप विचित्र शोध वगैरे लावताय की म्हणजे काही शोध लावायचे एक एकदा परिणाम म्हणजे प्रयत्न करत असतात बघा शास्त्रज्ञ वगैरे, जे कधी शक्य नाहीत. आणि त्यामुळे होतं काय, की ती कधी कधी असे काय काय हे बनवतात पण वनस्पती वगैरे, की संकर वगैरे करून, संकरित बियाणी वगैरे. हा. तर आहे ना, त्यामुळे होतं काय बघा, तर प्रत्यक्षात तर काय होतं, म्हणजे ती एक एकदा रोगाला पटकन बळी पडतात, ती ते रोप वगैरे असं. त्यामुळे ना, म्हणजे तुम्ही आता रावणाला पण बनवायचंच होतं ना, त्याला डायरेक्ट पृथ्वीवरून स्वर्गात जाणारा शिडी बनवायची होती वगैरे. तर अशा गोष्टी ज्या काही संबंध म्हणजे एकतर नास्तिक असतात, अहमपणा खूप असतो आणि भ्रमित असतात, असं काही बनवायच्या नादात असतात. तर त्यांच्या या मुक्तीच्या आशा, फलदायी क्रियाकलाप आणि ज्ञान संस्कृती,
ह्या सर्वाचाच पराभव झालेला असतो आणि अतिशय वेगाने स्वतःच्या विनाशाकडे निघालेले असतात. हे माताजी पुढची स्लाइड घ्या. हे जगाई मदाई आहेत, सांगते त्यांची गोष्ट. हरे बरं कृष्ण. नाही, एक मिनिट थांबा माताजी. अ, आधी सांगते मग ह्यांची जगाई मदाईची. पुन्हा आपल्याला ना ह्याच्या नंतरच्या पण श्लोकात येणार ते. मागची स्लाइड घ्या. हे जे जगाई मदाई आहेत ना, हे चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा अवतार घेतलेला ना, तेव्हा आलेले होते. आणि अतिशय नास्ती, म्हणजे असं समजा की कुठलंही वाईट कर्म करायचं शिल्लक ठेवलं नव्हतं, असे हे होते. आणि मग काय होतं माहितीये, नित्यानंद प्रभू असतात ना, ते एकदा त्यांना सांगतात की तुम्ही ही अशी कर्म करू नका, ज्यामुळे तुम्ही अजून अजून म्हणजे अंधकारात निघालाय म्हणून. तर त्यातले एक जण असतो ना, तो दारू पित असतो, ती बाटली घेतो आणि जोरात नित्यानंद प्रभूंच्या डोक्यात मारतो. आणि नित्यानंद प्रभूंच्या डोक्यातून खूप रक्त यायला लागतं. मग ते त्यांचे जे शिष्य असतात ते चैतन्य महाप्रभूंना जाऊन हे सांगतात. मग चैतन्य महाप्रभू हे कृष्णाने अवतार घेतलेला होता, हरिनाम संकीर्तनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. तुम्हाला म्हटलं ना, तेव्हा धर्माला खूप ग्लानी आली होती. तर आहे ना, चैतन्य महाप्रभूंना भयंकर राग येतो आणि सुदर्शन चक्र त्यांच्या बोटामध्ये प्रकट होतं. मग तेव्हा नित्यानंद ते तिथे येतात. नित्यानंद प्रभू ते बघतात आणि ते म्हणतात की महाप्रभू तुम्ही हे करू नका, म्हणजे ते सोडू नका, कारण हा अवतार हा तुमचा म्हणजे शस्त्र हातात घेणार नाही आहात तुम्ही, फक्त हरिनामाचा प्रचार करणं हाच आपल्या ह्या अवताराचं हे आहे म्हणून कार्य. मग इकडे काय होतं, हे जगाई आणि मदाई ते बघतात आणि त्यांना कळतं की कोण आहेत, म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणजे प्रत्यक्षात कृष्ण आहेत. आणि मग ते तुम्हाला मागे मी नामाचार्य हरिदास ठाकूरांची गोष्ट सांगितलेली ना, ती कशी वैष्णवी बनते त्यांना हे करायला आलेली स्त्री, तसे हे पण नंतर अतिशय शुद्ध वैष्णव बनतात. हे कोण, हे जगाई आणि मदाई. ओके. घ्या माताजी. पण अशा लोकांना ना आपण सांगून हे ऐकणार नाहीत, त्यांच्यासाठी अ, गुरु यावे लागतात. नित्यानंद प्रभू हे पण गुरु तत्व आहेत, बलराम आहेत ते. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता हे झाले अशी लोक, जी नास्तिक आहेत, गोंधळलेली आहेत. आता आपण महात्मा कोण आहेत बघूया. हरे हे कृष्ण. महात्मा मन अस्तु मां पार्थ देवीय प्रकृतिमाश्रित्याः भज्यन्ते मनसो ज्ञात्वा भूतादि वयम्. हरे कृष्ण. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. आता ना, महात्मे कोण आहेत बघा. ते मोहित झालेले नसतात. मोहित कशाने होतो आपण? अहंकाराने वगैरे होत असतो, लोभाने होत असतो. तर ते नाही, ते ज्ञानात स्थित असतात. तो श्लोक आठवतो ना, 5व्या अध्यायात बघितलेला. एक ज्ञानी कसा असतो, तो शरीर बघत नाही, तर तो प्रत्येकाच्या हृदयातल्या परमात्म्याला बघतो. तसं हे महात्मे तसे असतात, ते मोहित नसतात, ज्ञानात स्थित असतात. आणि त्यामुळे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात, म्हणजे कृष्ण त्यांच्या सतत कृष्णांशी जोडलेले असतात ते. ओके. आणि ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, म्हणजे त्यांचं जीवन आहे ना, त्यांनी हर एक जीवनाचं अंग, स्वतःचं कार्यक्षेत्र हे स्वतःचं भक्तीशी जोडून घेतलेलं असतं. हे कृष्णांशी जोडून घेतलेलं असतं. प्रत्येक मार्गाने जाऊ तिथे काही ना काहीतरी कृष्णांशी सेवाच करू, असं. हा. आणि ते कृष्णांना काय म्हणून ओळखतात, तर सृष्टीचा आदी कारण, अविनाशी पुरुषोत्तम भगवान, असं कृष्णांना ते जाणतात. आता पण बघितलेलं ना आपण तसं, की ते पूर्ण जाणतात की ही सृष्टी कोणाची आहे, कृष्णांची आहे. हा. त्यामुळे सृष्टीचे आदी कारण अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून कृष्णांना जाणतात. तर तुम्ही पण इथे लक्षात ठेवा, ह्यांना महात्मे म्हणायचं. आणि हे शेजारी आहेत ना, हे माधवेंद्र पुरी आहेत, त्यांची गोष्ट आहे. माधवेंद्र पुरी ना, एकदम म्हणजे उत्तम अधिकारी, म्हणजे भक्तांमध्ये 3 प्रकार असतात: उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. तर हे उत्तम अधिकारी होते.
आणि एकदा ते भ्रमण करत करत यमुनेच्या काठी वृंदावनात येतात आणि यमुनेच्या काठी नाम घेत बसलेले असतात. आणि ते कसे होते माहितीये, ते भिक्षा मागायला जात नव्हते. ते अगदी कोणी काहीतरी खायला आणून दिलं तरच खायचे, नाहीतर पूर्ण असं ह्याच्या भक्तीमध्ये रममाण असे. म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे हे ह्या त्या स्टेजवर होते ते. आत्म्याची कुठे काय गरज असते. हा त्यामुळे मग ते जेव्हा वृंदावनात येतात आणि नामस्मरण करत बसलेले असतात, एक मुलगा येतो त्यांच्या जवळ आणि त्यांना म्हणतो की प्रभूजी प्रभूजी, हे दूध आहे ना माझ्या आईने तुमच्यासाठी दिलंय. मग असं मातीचं लोटकं, तांब्या मातीचं भांड असं देतो. तर ते मग यांना आश्चर्य वाटतं, मी तर आत्ता आलो आणि म्हणजे आता वृंदावनात त्यांना कोण ओळखत असतं ना. ह्याच्या आईला कसं कळलं मी इथे आलोय. तर ते म्हणतात, बाळ तुझ्या आईला कसं काय कळलं मी इथे आलोय. तर ते म्हणतात, माझी आई मोठी हुशार आहे, तिचं सगळीकडे लक्ष असतं आणि ती मला इथे आलेल्या प्रत्येक प्रभूची म्हणजे अशा महात्म्यांसाठी वगैरे दूध द्यायला सांगते. मग आता ते म्हणतो मुलगा, तुम्ही हे, मी ना गोपाल माझं नाव आहे म्हणून सांगतो आणि यशोदा माझ्या आईचं नाव आहे. आता तुम्ही हे दूध घ्या आणि तांब्या इथेच ठेवा म्हणतो. मी गोवर्धन पर्वतावर माझ्या गायींना चारायसाठी आणलंय आणि जे आता त्यांचं चारून झालं की परत जाताना तांब्या घेऊन जाईल मी. मला ते दूध पितात आणि शेवटी ते पण महात्मे होते. म्हणजे त्या दुधाची चव बघितल्यावर त्यांना वाटतं की हे दूध एवढं अप्रतिम दिव्य असं आहे. तेव्हा त्यांना वाटत असतं, कोण बरं असेल हा बालक जे याने इतकं दिव्य असं चव असणारं दूध दिलं. आणि ते तांब्या नदीत पाण्याने धुतात आणि तिथे ठेवतात. पण मनात मात्र त्या बालकाचा विचार येत असतो, कोण असेल हा गोपाल. आणि मग ते जेव्हा रात्री झोपतात, मग अशा लोकांची झोप म्हणजे पण एक प्रकारची समाधी स्थिती असल्यासारखी असते. मग ते जेव्हा झोपतात ना, तेव्हा कृष्ण त्यांच्या स्वप्नात येतात, तोच बालकाचं रूप घेऊन आणि म्हणतात, ओळखलंस का. तर त्यांना ते आठवतं. मग ते म्हणतात, मी दूध घेऊन आलेलो. मग त्यांना आठवतं, अरे होय म्हणतात. मग त्यांना वाटतं, अरे बापरे, आपण भगवंतांकडून आपलं सेवा करून घेतली. मग ते असं कसं झालं, मी त्यांची सेवा करायची तर त्यांच्याकडून सेवा घेतली. मग भगवंत पुढे सांगतात की तुम्ही आहे ना हे इथे गोवर्धन पर्वतावर असं सांगतात भगवंत एक ठिकाण. आणि तिथे तुम्ही थोडस जमिनीपासून थोडस खाली जरासं खोदा म्हणतात. खूप नाही जरासं. आणि तिथे खूप झाडी झुडपं वाढलेली आहेत ती बाजूला करून. हा ते ते तिथं माझा एक अर्च विग्रह आहे. इथं आणि सांगतात की इथल्या मंदिरात होता तो. पण मुस्लिमांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा पुजाऱ्याने मला तिथे पुरलं. पण आता तिथे वरती ती काटेरी झाडं वगैरे वाढली आहेत ना, त्याचे मला हे टोचतात काटे. म्हणजे त्या मुळांचा मला त्रास होतो, उष्णताने दाह होतो माझ्या शरीराचा. मग तुम्ही ते बाहेर काढा आणि हे करा. तर मला चंदन उटीचा लेप लावा आणि प्रसाद वगैरे करा. मग त्यांना पटकन जाग येते आणि ते वाट बघायला लागतात की ते म्हणजे स्वप्न हे काय असेल खरं. आणि मग ते वाट बघायला लागतात कधी पहाट होते आणि जरा आजूबाजूच्या लोकांना घेऊन मी जातो. मग पहाट झाल्यावर ते त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी, भगवंतांनी सांगितलेल्या ठिकाणी जातात आणि बघतात तर अतिशय सुंदर अर्चविग्रह त्यांना तिथे मिळतो. मग त्याला काढतात, वेगवेगळ्या ह्यांनी अभिषेक घालतात, चंदनुटीचा लेप करतात आणि खूप छान पक्वानांचा प्रसाद वगैरे करतात. आणि ते माधवेंद्रपुरीनी त्याची स्थापना नाथद्वारेला श्रीनाथजी म्हणून केलेली आहे बघा. हा राजस्थानमध्ये. ओके. तर असे असतात महात्मे. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि काय काय करतात बघा महात्मे. हरे कृष्णा. सतत कीर्तयन्तो मायतच्च नमस्यच्च मा भक्त्याः नित्ययुक्ता उपासते. हे महात्मजन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्णा. हा हे बघा, महात्मे जन म्हणजे इथे काय सांगितलंय बघा. बाकी काय त्यांनी सांगितलेलं नाही, तुम्ही असंच बसायला हवं, असंच उठायला हवं. काय म्हणतात बघा, सतत कीर्तन करतात. आपले सगळे संत वगैरे तुम्ही बघा कसे तसेच होते, की सतत कृष्णाचं कीर्तन
आणि त्यामध्ये दृढ निश्चयाने प्रयत्न करतात. म्हणजे मी ठरवून, आपण पण आता म्हणतोय ना कलियुगाचं ना धर्म आहे हरिनाम जप, तर आपण प्रयत्न करायला हवा जप करायचा. ऍटलिस्ट 4 माळा तरी जप मी रोज करेन वगैरे. हा, तर आहे ना, दृढ निश्चयाने हे प्रयत्न करतात आणि कृष्णांना वंदन करतात आणि भक्तिभावाने नित्य त्यांची उपासना करतात. तर असे असतात महात्मे जन. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वैद्यं पवित्रमोंकार हृत्वास यजुरेव च. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी नेय, शुद्धिकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद ही मीच आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, म्हणजे एवढं सगळं कृष्णच आहेत. आता इथे जे सांगितलंय, पिता, माता, सगळं कृष्ण आहे. ह्या जगताचा आधार, आता आधार तुम्हाला सांगितलं ना, आलोच आहोत त्यांच्या पोटातून ही ब्रह्मांड बाहेर, त्यामुळे सगळ्याचा आधार ते आहेत. हा, ती मोत्याच्या माळेचं उदाहरण बघितलं ना, त्यांनी कसं सगळं धारण केलेलं आहे. पितामह, आता आपले की नाही, हे आपले सगळ्याचे निर्माते कोण आहेत? ह्या सगळ्या सृष्टीचे ब्रह्मा, म्हणजे निर्माते ब्रह्मानी केलंय ना निर्माण. मग ब्रह्मांना हे ज्ञान कुणी दिलं? ब्रह्मांची निर्मिती कोणी केली? त्या हिशोबाने आपले आजोबा कोण होतात? पितामह कृष्णच होतात. ज्ञेय, शुद्धीकर्ता ओंकार, तसेच सगळे वेद कोण आहेत? कृष्ण आहेत. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. मीच देह पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सतचेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर तुम्ही बघा, हे एवढं सगळं कृष्ण आहे. यातलं अविनाशी बीज फक्त सांगते तुम्हाला. हे आपलं कसं आहे, आता आपल्यामध्ये एक भक्तीचं बीज आलेलं तर आहे. हा, त्याचं हे व्हायला हवं, संगोपन. हा, पण त्याच्या आधी की नाही, आता तुम्ही असं समजा की तुम्ही बाकीचं जे आहे नको असलेले वेगवेगळे अनर्थ असतात आपल्या हृदयामध्ये, हो की नाही, तर ते काढून टाकायचे आहेत आपल्याला. ते पहिलं काम करायचं. आपण गार्डन मध्ये बागेत वगैरे नको असलेली रोपटं आलं की उपटून टाकतो की नाही, तसं. मग तसं पण टाकलं आपण उपटून, हा, तरी पण कधी कधी काय होतं, म्हणजे तुम्ही नुसत्या फांद्या वगैरे छाटलात तर परत त्याला पालवी फुटते. मग तसं होऊ नये म्हणून ती अनर्थांची रोपटीच आपण काढून टाकायला हवी. आणि आहे ना, भक्तीचं आणि पुन्हा एक असतं की समजा एखादा पक्षी बिक्षी कुठून तरी आला आणि नको असलेल्या रोपट्याच परत त्याने फळबिळ खाल्लं, त्याचं बी खाली पडलं की सुपीक जमीन असेल तर परत उगवणार. रुजतं ना ते बी तिथं. त्यावेळी तेच समजा ती खडकाळ जमीन असेल तर खडकावर पडलं तर नाही उगवणार. त्यामुळे आपल्याला कसं करायचं आपलं मनात तयार हो, तर जे भक्तीमध्ये आड येणारे सगळे अनर्थ आहेत, काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर, हे सगळं आपल्याला दूर करायचंय. हा, ज्ञानाने, इंद्रियांवर संयम ठेवून. म्हणजे ते जरी आले, पडलं त्याचं एखादं बीज आपल्यामध्ये, तरी रुजणार नाही. आणि जे भक्तीचं बीज आहे ना, जे अविनाशी बीज आहे भक्तीचं, ते कृष्ण आहे. ते आपल्यामध्ये रुजायला हवं. ती लता, म्हणजे हळूहळू मग त्याचं छोटं रोपट लता होईल आणि मग तो वृक्ष होईल. हा, मग रामरक्षेमध्ये सांगितलेलं आहे बघा, भर्जनम भव बीजानाम. अरे हा, तर ते रामरक्षा काय करते, हे तुमच्यामधलं भवबीज आहे ना, म्हणजे हे नको भक्तीच्या आड येणारे हे सगळं ते काढून टाकते. हं, आणि भक्तीच्या बीजाचं संरक्षण करते. तसं आपल्याला हवंय. ओके, बाकी हे सगळं कृष्ण आहेत. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या.
हरे कृष्णा. वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझे पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखांचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे आहे ना वेदांचं अध्ययन करणारे असं का म्हटलंय, तर वेदांचा एक बराचसा भाग आहे ज्याला कर्मकांड म्हणतात आणि चांगली कर्म सांगितले, तुम्ही हे दान करा, ते दान करा, असं करा. ते कशासाठी सांगितलंय, तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. आपण आहे ही भक्तीच्या प्राप्तीसाठी करायचंय सगळं. हा, तुम्ही जर का स्वर्गाच्या प्राप्तीसाठी हे करत असाल तर इथे तो सिद्धांत सांगितलाय बघा, बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर होणार इथे. तुम्ही नृगराजांची पण गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपण पुण्य गोळा करायसाठी हे सगळं करत असतो ना, मग एक ठराविक पोझिशन येते की जेव्हा तुमची म्हणजे मृत्यूनंतर पुण्य तेवढी साठली असतील तर तुम्हाला स्वर्गात जायला मिळतं. मग तिथं खूप वर्ष तुम्ही स्वर्गीय सुखांचा आनंद घेता. पण जेव्हा पुण्य संपतात तेव्हा परत तुम्हाला पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म मिळतो आणि इथे पुन्हा पुण्य गोळा करावी लागतात. आणि जर का तेवढी स्वर्गात जाण्या एवढी पुण्य गोळा करू शकला तर पुढचा जन्म स्वर्गात मिळतो. हा, आणि नाही करू शकलात तर मग तुमच्या कर्माप्रमाणे जो मिळेल तो मिळेल. जर का परत स्वर्गात गेलातच तरी पण पुन्हा तोच नियम की पुण्य आहे तोपर्यंत तिथल्या सुखांचा उपभोग तो घेऊन झाला, पुण्य क्षीण झाली की परत खाली. म्हणजे तुम्हाला मुक्तीच्या मार्गांकडे जात नाही. आत्म्याचा आनंद नाहीये हा, आत्म्याला आनंद कृष्णांच्या सेवेमध्ये. सो त्यांचा सनातन अंश आहे हा, त्याला त्याची ओढ आहे. मग ह्यामध्ये काय होतं की तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडता. लक्षात ठेवा, जायंट व्हील सारखं वर जाता खाली येता, वर जाता खाली येता. हे, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे वाचा हरे माताजी, कृष्ण. ट्रान्सलेट. अनन्य शन्तियन्तो मा जे जना पर्सिपासते तेषा नित्याभुक्ताना योगक्षेम वहाम्यहम्. पण जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांच्याकडे नेतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते मी जपतो. हरे कृष्णा. हा, हे तुम्ही योगक्षेमम वहाम्यहम हे आपल्या LICचं घोषवाक्य म्हणून ऐकलं असणार. तर ही भगवद्गीतेची फलश्रुती आहे. भगवद्गीता ऐकून आणि जीवनात आचरण करून काय बरं मिळणार आपल्याला, तर कृष्ण इथे काय सांगतायत बघा, जे भक्तिभावाने माझी पूजा, म्हणजे तुम्हाला ही फलश्रुती मिळणार आहे. पण कधी मिळणार, जर का तुम्ही त्यांची भक्तिभावाने त्यांच्याशी जोडलेला असाल तर. हा, आणि त्यांच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात. त्यांच्याकडे कृष्ण काय करतात बघा, जे म्हणजे आपण बरेचदा ऐकतो हे देतो ते दे, धन मिळेल तुम्हाला, संपत्ती, तुम्हाला आरोग्य मिळेल. तसं नाही सांगितलं इथे. काय सांगितलंय बघा, तुमच्याकडे जे नाही आहे ते तुमच्यापर्यंत कृष्ण पोहोचवतील आणि जे तुमच्याकडे आहे म्हणजे आरोग्य वगैरे आहे तर ते जपतील. म्हणजे जे उणं आहे, जे नाहीये ते देतील आणि जे आहे त्याचं संरक्षण करतील. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. मी वाचते थांबा. हे कौंतेय, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने होते. आता जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या देवी देवतांचं पूजन करतो तेव्हा ऍक्च्युली मूळतः कृष्णांचंच करतायत असं होतं, फक्त थोडासा वळसा घालून. म्हणजे कसं, हे एक झाड आहे, त्याचं मूळ कोण आहेत, कृष्ण आहेत. आणि त्या झाडाच्या म्हणजे आता आपण बघितलं ना, उगम कुठून आहे, कृष्णांपासून आहे. विस्तार विस्तार होत पुढं आपल्यापर्यंत येत आहे सगळं. मग
तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर सगळ्या झाडांकडे जातं की नाही सांगा पाणी. आणि ते झाडाला भरण पोषण सगळं मिळतं. पण आपली ही जी वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना आहे ना, ती कशी आहे माहित आहे? झाडाचं एखादं पान नाही तर फळालाच तुम्ही फक्त पुसताय, पाणी घालताय, असा त्याचा अर्थ होतो. मग त्यापेक्षा त्यामुळे कृष्ण म्हणतात की ते चुकीच्या मार्गाने, म्हणजे जर अशी लांबून अशी वळसा घालून केलेली आराधना आहे. तेच तुम्ही मुळाला पाणी घातलं तर हे सगळे देवी देवता पण खूप आनंदी राहणार. हा. आता ना कसं असतं, जेव्हा तुम्ही कृष्ण मेन आहेत आणि हे जे देवी देवता आहेत हे वेगवेगळ्या पोस्टवर नेमलेले आहेत. तर तुम्ही कंपनीच्या त्या मालकालाच जर का आनंदी ठेवलात तर हा त्यांचा जो स्टाफ आहे तो नॅचरली आनंदी राहणार. हा. ओके की नाही, हॅप्पीच राहणार, सॅटिस्फाईड राहणार. त्यामुळे तुम्ही जेव्हा बाकीच्या देवी देवतांचं पूजन करताना फक्त आता त्यांचंच केलं तर काय होतं ते पण बघूया. कृष्णाने ते पण सांगितलं. पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. यान्ति देवव्रता देवान् यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मध्ये जिनोपम माम. हरे कृष्णा. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील. जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर हा, आता मग आपण देवी देवतांची पूजा करत असाल तर तुम्ही त्या देवी पुढचा जो जन्म असतो तुमचा त्या देवतांच्या लोकामध्ये, म्हणजे तुम्ही सूर्यदेवाचे खूप उपासक आहात, तर पुढचा जन्म तुम्हाला सूर्यलोकामध्ये मिळणार. हम्म. पण पुन्हा तो मगाशी बघितलेला नियम लागू आहे हा, जोपर्यंत तुमची पुण्य आहेत तोपर्यंत. नंतर पुण्य गोळा करायला इकडे यावं लागणार. ओके. हा. तुम्ही भूत आत्मा ह्यांची पूजा करत असाल तर ते त्याच्यापेक्षा डेंजर आहे बघा, अजून अवघड होणार. तर तुम्हाला त्या योनीमध्ये जन्म मिळणार. हे भूत प्रेतात्मा वगैरे असल्या नादाला असाल जिथे शरीरच नसतं. त्यामुळे मग तिथे अडकून पडाल. आणि जे पूर्वजांची जे पूजा करतात ते पितृलोकामध्ये जातात. आणि पुढे आणि सांगितलं जे कृष्णांची उपासना करतात ते कृष्णांबरोबर राहतील. हा. मग आता ह्याचा अर्थ असा झाला का की आम्ही देवी देवतांकडे जाऊ नये, नाही मी जाणार शंकरांच्या मंदिरात, तसं नाही, गणपतींचा उत्सव तसं नाहीये. ह्याचा अर्थ कसा आहे माहित आहे? जेव्हा आता व्यासदेवानी जेव्हा हे लिहिली भगवद्गीता, सॉरी, ही सगळी पुराण, त्याच्यानंतर हे भागवतम वगैरे लिहिलं, तर हे लिहिताना त्यांना कोणतरी हवं होतं ना. तेव्हा गणेशजी तयार झाले, आपले गणपती बाप्पा. तेव्हा गणपती बाप्पांना व्यासदेवानी काय सांगितलं होतं की एकही श्लोक तू समजून न घेता लिहायचा नाहीस. मग आणि त्याच्यानंतर त्यांनी ते लिहिलंय, म्हणजे गणपतीनी हे सगळं स्वतः समजून घेतलेलं आहे. हा. मग आणि त्यांच्याचमुळे हे लिखित स्वरूपात पुढं आलेलं आहे. त्यामुळे जेव्हा कधी गणपतींच्या मंदिरात जाल तर आधी मुख्य म्हणजे त्यांची प्रार्थना करा, स्तोत्र म्हणा आणि आभारी राहा की तुमच्यामुळे हे गीता, हे ज्ञान सगळं भागवतम आमच्यापर्यंत आलेलं आहे. ती लोक सगळी स्वतः शुद्ध वैष्णव आहेत, म्हणून त्या त्या ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे. ते कृष्णांचे भक्तच आहेत, त्यासाठी त्यांचा आपण आदर सत्कार हे करायलाच हवं. आणि फक्त मागताना मात्र त्यांच्याकडे काय मागा, जसे ते शुद्ध भक्त आहेत तसं आमच्या पण भक्तीमध्ये येणाऱ्या अडथळे दूर करा आणि आम्हाला पण भक्तीमध्ये स्थित करा. तुम्ही शंकर हे भागवतम मध्ये सांगितलेलं आहे, वैष्णवानाम यथा शंभू. म्हणजे वैष्णवांमध्ये सर्वोच्च वैष्णव कोण आहेत? आद्य वैष्णव तर शिवजी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पण मागताना आपण भक्ती मागायला हवी. बाकी तुम्ही त्यांच्या मंदिरांमध्ये जा, त्यांची सेवा करा, तो प्रश्न नाहीये. पण आपल्याला जोडताना त्यांच्याशी कसं जोडलं जायचंय, तर हे पण शुद्ध भक्त आहेत, वैष्णव आहेत, आणि त्याबद्दल त्यांचा आदर हा ठेवायलाच हवा. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी. हरे कृष्णा.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तहं भक्तिप्राप्तश्यामि मय्यंतामन. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ आणि पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकार करेन. श्री कृष्ण. हे बघा, हा तुम्ही हा 9.26वा श्लोक पाठ करा हा. तर इथे आता कसं आहे, 9व्या अध्यायापर्यंत कृष्णांचं आणि आपलं थोडस नातं पण जोडलं गेलंय. मग कृष्ण इथे काय सांगतायत, मी जर का तुमच्या घरी कधी आलो, मित्र वगैरे घरी येणार असला तर आपण त्याला आवडेल असंच काहीतरी बनवतो ना. शेवटी ते मैत्रीचं नातं असतं, आपल्याला एकमेकांबरोबर राहायला आवडतं. तर जेव्हा मित्र येणार त्याच्या आवडीचं बनवतो. तर कृष्ण घरी येणार असतील तर त्यावेळी कृष्ण प्रेमाने सांगतायत. कृष्णांना काय आवडतं बघा, की तुम्ही खूप काही नका. त्यांनी काय सांगितलंय, की मला पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र म्हणजे पान, फूल, फळ आणि पाणी, ह्यापैकी एखादं जरी अर्पण केलं तरी ते त्याचा स्वीकार करतील. पण कसं तुम्ही अर्पण करायला पाहिजे? प्रेम आणि भक्तीने. प्रेम आणि भक्ती नसेल तर कृष्ण बघत पण नाहीत, ते भावग्रही जनार्दन आहेत. हा. आणि इथे पत्रमध्ये मग तुम्ही वेगवेगळे म्हणजे अन्नधान्य वापरून बनवलेले पदार्थ येतात सगळे. आणि तुळशीचं पान घालून नैवेद्य दाखवा भगवंतांना. हा. तर आणि एवढ्या सगळ्यामधून एक जरी दिलं तरी त्याचा स्वीकार करतात. फक्त प्रेम आणि भक्तीने द्या. हम्म. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि ती गोष्ट माहित आहे ना, दुर्योधनाकडे जेव्हा कृष्ण जातात तेव्हा दुर्योधनाने मोठा म्हणजे 56 भोग म्हणतात तसं मोठा पंचपक्वानांचा बेत आखलेला असतो. पण कृष्ण अभक्तांच्या हातून काहीही स्वीकारत नाहीत. कृष्ण त्याच्याकडे साधं पाणी पण घेत नाहीत. कृष्ण विदुरांच्या घरी जातात आणि विदुर पत्नींना अचानक कृष्ण आलेले बघून एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. ती काय तयार पण नसते ना, कृष्ण येणार तिला माहित पण नसतं. ती एक केळं चारवायला जाते त्यांना. तर केळं बाजूला ठेवते, त्याचं वरचं साल देत असते त्यांच्याकडे बघून. म्हणजे एवढी आश्चर्यचकित होते, आनंदित होते. तर कृष्ण ते साल पण खातात असं. हं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. यत्न करोषि यत्न्यासि यज्जुहोषि तदासि यत यत् तपस्वी कौन्तेय तत्पुरुषो मद अर्पण. हे कुंतीपुत्र, तू जे काही करतो, जे काही खातो, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे बघा, एखादी आई असते, आई आता आपल्याला कशी शाळेत जाणाऱ्या मुलांना सांगते, की तू बाहेरचं जास्त काय खाऊ नको, चॉकलेट खाऊ नको, किंवा अनोळखी माणसांकडून काय घेऊ नको, किंवा बाहेर कोणी काय दिलं तर आधी मला विचार खाऊ का आणि मग खाऊ, उगाच घसा वगैरे खराब व्हायला नको. तसं ना, कृष्णांना किती काळजी आहे बघा आपली आईसारखी. म्हणून ते आपल्याला काय सांगतायत, म्हणजे पदोपदी आपल्याला सांगतायत ते, की काय होऊ शकतं तुम्ही असं नाही केलं तर. मग काय करायचं तेही सांगतायत. हे इथे काय सांगतायत, की आपण जे काही करतो, खातो, हा, जे का दान धर्म करतो, हा, हे सगळं आणि आपल्या तपस्या करतो, हे सगळं कृष्णांना अर्पण करायचंय. नाही केलं तर आपल्याला त्याच्या बंधनांमध्ये अडकावं लागणार. हा. त्यामुळे कृष्ण इथे सांगतायत, की हे सगळं तू मला अर्पण करायला हवं. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे हरे कृष्ण. समोह सर्वभूतेषु न मे द्वेष्टास्ति प्रिय ये भजन्ति तू मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाचाही पक्षपात करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे. मी सुद्धा त्यांचा मित्र आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा. आता बघा, कृष्ण ते स्थिर आहेत. हा. ते कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि कुणाचा पक्षपातही करत नाहीत, कुणाशीच नाही. हा. सर्वजण त्यांना शांतिमंत्रामध्ये पण आपण बघितलेलं 5.29 मध्ये, सुहृदम सर्व भूतानाम. हा. सर्वजण त्यांना सारखेच आहेत. पण जे त्यांचे भक्त आहेत, भक्तीने त्यांच्याशी जोडलेले आहेत ना, त्यांना कृष्ण आपला मित्र मानतात. आणि ते म्हणजे
जो माझ्या ठाई स्थित आहे, कृष्ण सुद्धा त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणजे त्यांच्या भक्तांना मात्र ते नेहमी मदतीला धावत असतात. मग सुदामा घ्या किंवा आपल्या आता एकनाथांच्या घरी पाणी भरण्यासाठी राहिलेच ना शेवटी. तर असे त्यांच्या भक्तांना मात्र ते खूप प्रेम करतात. आपण ये यथामाम प्रपद्यन्ते वगैरे बरेच श्लोक यावर बघितलेले आहेत. पण म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचे भक्त नाहीत, त्यांच्याशी कृष्ण वाईट वागतील किंवा त्यांचे मित्र नाहीत, असं नाहीये. तर ते सुहृदम सर्व भूतानाम आहेत. सर्वांविषयीच निर्मत्सर आहेत, कोणाचाही मत्सर करत नाही. आणि भक्तांविषयी जरी प्रेम असलं त्यांना, तरी कृष्णाने कुणाला भक्त व्हायला अडवलेलं पण नाही. कुठं कोणाला अडवलंय? कोणही कृष्णांना भक्तीने जोडूच शकतं स्वतःला. काही कोणाला अडवलेलं नाहीये. तेच घ्या माताजी. आता पुढे तो श्लोक एक आहेच. घ्या माताजी पुढचे श्लोक. हरे कृष्ण. अपि चेत् चार भजते मामके भाक साधुरेव समंतव्य समय व्यवस्थितो हि सह. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केले तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. हरे कृष्णा. इथे की नाही जगाई मदाईची ती मी गोष्ट सांगितली ते ते दाखवलंय बघा. आ, आता कसं आहे, एखाद्याने भक्तीमध्ये स्वतःला खरंच त्याने ऑनेस्टली प्रामाणिकपणे गुंतवून घेतलं आणि मागचं जे त्याचं बॅकग्राऊंड होतं ते सगळं सोडून दिलं. हा तर आहे ना, अशाला तुम्ही म्हणजे त्याने आत्ताच वर्तमान स्थितीत त्याचं आचरण एकदम योग्य असलं आणि तो व्यवस्थित हे करतोय, तिथे मग तुम्ही मागचं त्याची हे करू नका. त्यांना संत माना आणि त्यांचा जो इतिहास होता तो सोडून द्या. आता वर्तमानामध्ये ते जोडले गेले ना कृष्णांशी आणि आहे त्यांचं आचरण शुद्ध असेल तर त्यांना संतच माना. हम्म. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. क्षिप्र भवति धर्मात्मा शंच शांती च गच्छति कौन्तेय प्रतिजानीह न मे भक्त प्रणयशती. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे कुंतीपुत्र, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. निर्भयी हो आणि घोषणा कर. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर इथे कृष्ण काय सांगतायत बघा, की कृष्णांचे भक्त कसे असतात, नीतिमान असतात आणि शाश्वत शांती प्राप्त करतात. हे जे भौतिक जगत आहे ना याच्यामध्ये त्यांना शाश्वत शांती प्राप्त असते जेव्हा आपण कृष्णांशी जोडलेलो असतो तेव्हा. हम्म. आणि ते काय म्हणतात अर्जुनाला, की तू निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. कारण भक्ताचा नाश कृष्ण व्हायला देत नाही. जेव्हा जेव्हा त्यांचे भक्त त्यांना पुकारणार, हाक मारणार, तेव्हा ते धावून येतात. आता इथे प्रल्हाद महाराज इथे तो हिरण्यकश्यपू विचारतो ना, कुठे म्हणजे शेवटी की कुठे आहेत तुझे विष्णू, सांग जरा तुम्हाला. तर ते काय म्हणतात, अत्र तत्र सर्वत्र, इथे आहेत तिथे आहेत सगळीकडे आहेत. मग एक खांब असतो, त्या खांबाला मग बोट दाखवून विचारतो, आहेत का तुझे विष्णू इथे. तर तो ते सांगतात ना, हो चराचरात आहेत माझे विष्णू, तिथे पण आहेत. आता खांबामध्ये नसतीलही कदाचित, पण भक्त म्हणाला ना विष्णू तिथे आहेत आणि तो लाथ मारतो जोरात त्या खांबावर, कोण, हिरण्यकश्यपू. तेव्हा मात्र ऑलरेडी खूप छान आहे ही कथा. तुम्ही म्हणजे ऐका कधीतरी वरिष्ठ भक्तांकडून, आणि त्याच्यात पदोपदी आपल्याला हे मिळतात की आपण कसं वागायला हवं, काय नको. तर तेव्हा ते भक्ताला आधीच इतका त्रास, 5 वर्षाचं बालक त्याला एवढा त्रास द्यायचा. तर त्यामुळे ती लाथ मारल्यावर इतक्या क्रोधात भगवंत प्रकट होतात नरसिंह रूप घेऊन. पण भक्त म्हंटला ना की खांबात आहेत, तर खांबात सुद्धा प्रकट झाले. म्हणून ते तिथे सांगतायत की भक्त तू घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. घ्या माताची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. माहि पार्थ प्राश्चित्य ये पुस्तु पापयोनयः स्त्रियो वैशास्त शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्.
हे वृद्धाच्या पुत्रा, जे माझा आश्रय घेतात, जरी ते निम्न जन्माचे असले तरी स्त्रिया, वैश्य आणि तसे शूद्र कामगार सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा तुम्ही आत्ताच मी म्हणत होते की नाही, कुठेही कोणालाही बंधन नाहीये कृष्णांची भक्ती करायला. आणि कृष्ण पण सांगतायत की हे पृथेच्या मुलगा, पृथेच्या पुत्रा, त्यांचा आश्रय जे घेतात, म्हणजे तू कोणही घेऊ दे, अगदी प्राणी मात्र सुद्धा त्यांचा आश्रय घेऊ दे, तर ते जरी निम्न जन्मातले असले, हं, किंवा स्त्री, वैश्य, शूद्र कोणही असू देत, तर ते सर्वोच्च स्थानापर्यंत, सर्वोच्च स्थान म्हणजे काय, कृष्णांची प्राप्ती, तर आपण नक्की घेऊ शकतो. ओके. मग इथेच बघा, त्यामुळे कृष्णांचं भक्त बनायला कुठलंच हे नाहीये की हाच माझा भक्त बनू शकतो तोच, असं नाहीये. ते त्यांच्या भक्तांप्रती त्यांना प्रेम आहे, मित्रत्वाचा भाव आहे, तर कोणही त्यांचा मित्र भक्त बनू शकतं. त्याच्यावर बंधन नाहीये कोणही. हा, त्यामुळे आपणही प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे, आपली भक्ती सेवेद्वारे आपण कृष्णांशी जोडले जाऊ. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. श्री कृष्ण मन्मना मद मम भक्तोजी मद्याजी मा नमस्करू मामे वैष्णसी युक्ते आत्मानाम मत परायण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे बघा, हा हा श्लोक आहे ना, महत्वाचा श्लोक आहे. जसा आता पत्रम पुष्पम फलम तोयम होता, तसा हा पण श्लोक लक्षात ठेवा. हा 18व्या अध्यायात परत रिपीट होणार आहे, परत एकदा आहे हा श्लोक, त्यामुळे अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. तर आपल्याला हा मार्ग सांगितलेला आहे, आपल्याला जीवनामध्ये काय काय करायचंय बघा. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, म्हणजे सदैव आपल्या मनात कृष्णाला, म्हणजे हे आपलं जे मन आहे ना, हे तुम्ही कृष्णांना देऊन टाका. हा, त्याच्यामध्ये सदैव कृष्णांचे विचार असू दे. पुन्हा त्यांचा भक्त व्हा, त्यांना नमस्कार करा, त्यांचं पूजन करा. आणि असं जेव्हा आपण कृष्णांशी पूर्णपणे रममाण होतो ना, तर आपण निश्चितच कृष्णांची प्राप्ती करू शकतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड झाली असणार आता. ओके. तर आपण आज काय बघितलं बघा, की भगवंतानी राजविद्या राजगुह्य योग, हा हा म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. पण कधी आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार, जेव्हा आपण कृष्णांविषयी निर्मत्सर असू. कृष्णांचा द्वेष करत असाल तर तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि दुसरं, आपण भक्ती सेवेने कृष्णांशी जोडलेलो असायला हवं. पुन्हा कृष्णांकडे जाण्याचा मार्ग काय सांगितला, महात्मेजन कसे असतात, सततम कीर्तयंतो माम. हा, त्याच्यानंतर काय, आणि आपण ज्ञान आज काय काय मिळवलं, कधीही कोणाचा मत्सर करू नका, कृष्णांमध्ये आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी. सर्व प्राणी मात्र हे कृष्णांच्या ठायी स्थित आहे. हा, ते सगळं काही एखाद्या सिनेमाच्या सारखं बघतात, कशामध्ये पण इंटरफिअर करत नाहीत, तटस्थ आहेत ते. हा, आणि पण भक्तांना मात्र मदत करतात. आणि आताच आपण बघितलं की भक्त कोणही, म्हणजे तू, सगळेजण त्यांचे भक्त बनू शकतात, भक्ती सेवेने जोडून घेऊ शकतो. आणि काय बघितलं, की ही जी भौतिक प्रकृती आहे, ही कृष्णांच्या म्हणजे अध्यक्षतेखाली काम करत असते. कृष्णांच्या इच्छेप्रमाणे प्रलय आणि निर्मिती होत असते. पुन्हा आपण पत्रम पुष्पम फलम तोयम, तो श्लोक बघितला, की ह्या चार पैकी काहीही द्या, पण प्रेम आणि भक्ती असेल तरच स्वीकारतात, नाही तर स्वीकारत नाहीत. आणि अनन्य भक्तीकडे आपल्याला जायचंय, म्हणजे त्यांचं पूजन करा, त्यांचं कीर्तन करा, त्यांना प्रणाम करा. हा, घ्या माता, झाला आता आपला आजचा हा अध्याय झालेला आहे. बघा माताजी, हे रेकॉर्डिंग स्टॉप करा मग. हरे कृष्ण. झाला आपला आजचा अध्याय. तुम्हाला काही शंका